नमस्ते, मी अश्विनी. सई समय सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या घरासमोर ना भरपूर अशी फुलांची परशोची झाडं आहेत आणि अगदी घराच्या पुढे म्हणजे अगदी समोर अंगणात गोकर्णचं एक रोपटे आलेलं आहे. अगदी काठेरी झाडात आलेले बरं का. तर त्याच्याकडे बघून खूप शिकण्यासारखं आहे. तुम्हाला आधीच बोललेली म्हटलं आज पांढरे शुभ्र गोकर्ण इतकं लागलेले तर मोह आवरला नाही. तर एक दोन फुलं आपलं गोकर्ण काढलं, मोगरा काढला आणि देवपूजा मला करायची होती. आज रविवार आहे, आई बैठकीला चालले तर आईच्या कानात मशीन हे घालतायत आणि देवपूजा वगैरे आवरले. तर तुम्हाला एक नवीन ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे बघा. तर अगरबत्त्या घेतले, फक्त अगरबत्तीच्या शेंडा जर सोडला बाकीचं सगळं भाग पाण्यात भिजवून घ्यायचा आणि जो शेंडा आहे ना तिथं हात लावायचा म्हणजे अजिबात भिजत नाही. का ते सांगते. तर जास्त वेळ अगरबत्ती टिकण्यासाठी, जसं की बघा आता अगरबत्ती आपली 5 ते 10 मिनिटं राहते, पण त्याच्यापेक्षा जास्त डबल वेळ ना आपली अगरबत्ती छान आपल्या देवाऱ्यामध्ये म्हणजे मस्त वाटतं. सकाळ सकाळी बघा दिवाबत्ती अगरबत्ती लावल्यानंतर जेव्हा आपण करतो त्यावेळेस स्वयंपाकाची आपली तयारी वगैरे चालू असते तेव्हा किती छान घरात प्रसन्न वातावरण असतं. म्हणतो की धूपधुपांचा वास दरवळला की अगदी फ्रेश असं प्रसन्न वातावरण. एखाद्या वेळेस आपल्याला काम नाही जरी करू वाटलं तर त्या देवाकडच्या दिव्याला बघून आपलं मन प्रसन्न होतं. तर अशा पद्धतीनं जर आपण दररोज ना अगरबत्ती भिजवून आपण लावली देवापाशी तर डबल एका अगरबत्तीच्या डबल आपलं अगरबत्ती अगदी मंद गतीने जळते आणि छान होतं आणि छान वाटतं. तुम्ही पण हे ट्रिक करून बघा, बघायला काही हरकत नाही. असंही आपण देवपूजा करताना पाणी घेतलेलंच असतं, फक्त शेंडा भिजवायचं एवढं लक्षात ठेवा. त्या ठिकाणी आपलं हात ठेवायचं, बाकीची अगरबत्ती भिजवायची. अगदी मंद गतीनं आपली अगरबत्ती जळते. तर देवपूजा वगैरे मग झालेली आहे. बागेतली आज मी बऱ्यापैकी पारिजातकाचं सोडलं तर सगळीच फुलं आणली. जास्तीचं पण गर्दी केली नाही, तेवढंच ठोक तेवढंच मस्तपैकी आपली फुलं लावून घेतलेली आपल्या देवाऱ्यामध्ये. आणि सई पण गेलेली बैठकीला, आई पण बैठकीला गेलेली. परला की मी जबरदस्ती करत नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. आणि पाऊस पडायची खूप आता म्हणजे गरज आहे बरं का. जिथं नको तिथं पाऊस पडतोय, जिथं पाहिजे तिथं पाऊस पडत नाही. हा बाबा आता चला पाऊस पडत नाही म्हणून तुम्हाला माहिती आहे सारं का केलं, तर असे बरेच प्रश्न यायचे. कारण की आता पावसाळा आहे, सारं दंड करायची का गरज. तर अशा वेळेस बघा चला, तर एखाद्या वेळेस नाही पाऊस पडला की मग काय करायचं, पिकं आपलं करपू लागतात. त्यावेळेस मग पाणी देण्यासाठी सारं दंड सोडलेले. तर ह्यांना पण आणि आम्हाला पण प्रश्न पडले, इतर शेतकऱ्यांना सुद्धा. आता बघा पावसाळा आहे, दिवसभर आभाळ येतं, इतकी भीती वाटते की हा बाबा आता पाऊस पडते बरं वाटतंय असं वाटते. पण आपण एखाद्या वेळेस आता शेतामध्ये मक्याला किंवा तुरला दारं धरायला घेतलं आणि अचानक 1-2 दिवसात पाऊस आलं तर आलेलं पीक, जे जोमानं पीक आलंय ना, बी उगवलेलं, ते परत पिवळं होतं, पिवळं होऊन ते वाळू शकतं. तर हे एक टेन्शन, पाणी द्यावं की नाही हे एक प्रश्नच पडले बरं का. तर काय करावं हे नक्की कळे ना. तर सकाळ सकाळी पाऊस आल्यासारखं होतं, दुपारी आल्यासारखं होतं, आनंद होतं की बाबा आता भरपूर असं पाऊस पडणार आहे. पण पाऊस पडायचे का पत्ता नाही आहे. तुम्ही म्हणताल आता मी ही अश्विनी कुठे चालली आता. हे बरेच दिवसाचे असं प्रश्न यायचे की ताई तुमच्यात 2 तुळस दिसतात, नक्की हे तुळस कुणाचे. तर हे आजच्या लोक आहेत ना, तर त्यांच्या मुलाकडे मला वाटतं आता महिना होत आलं ते गेलेत. मग आम्ही काय करतो, तर तुळस आहे बघा शेवटी. तर आपली तुळस काय त्यांची तुळस काय एकच, कोणाची तुळस दारासमोर कोणीही नसताना वाळू द्यायचं नसतं तर ते अशुभ मानलं जातं. मग आम्ही काय करत असतो, मी असो, परी असो, आई असो, दररोज आमच्या तुळशीबरोबर ह्या आत्यांच्या तुळशीला सुद्धा मी पाणी घालते दररोज बरं का. तर आपल्या तुळशीबरोबर त्यांच्या तुळशीची सुद्धा मी पूजा करून घेते. तर त्यांच्या घरात कोणी नाही म्हणून तुळशीला पाणी घालायचं नाही असं काही नाही. तर शेजार धर्म हा मोठा धर्म आहे बरं का. तर त्यांना माहिती सुद्धा नाही की मी त्यांच्या तुळशीची पूजा करते, पाणी घालते आहे. असं तुळस मी आत्यांची ठेवलेली आहे बरं का. तर तुळशीची पूजा, देवपूजा झाली, रांगोळी घातलं की लगेच मी अण्णांचे फोटो जवळ येते, तिथलं पुसापुशी झालं तर अण्णांच्याही फोटो जवळ ना फुलं ठेवून त्यांचा आशीर्वाद घेऊन खिडकी वगैरे मोकळं ठेवायचं. जितकं छान बाहेरचं वातावरण घरात येईल, जी गार हवा असते ते पॉझिटिव्हिटी घेऊन येत असते. तर ह्यांच्या मळ्यात जायची लगबग. त्यांना आणि मी निवांत हॉलमध्ये बसून चहा घेणार आणि 5 ते 6 मिनिटं चहा पिऊन बसते एका ठिकाणी. तर तिथून आपली स्वयंपाकाची तयारी, जसं जे जे काय लागतं ते फ्रीजमधलं मी एकत्र सगळं काढून घेते. आज काय जास्तीच्या भाज्या बनवणार नाही. दररोज कसं 1-2 भाजी होते, एक डब्याची होते आणि एक आम्हाला रस्सा भाजी होते. आणि कणिक भिजवून घेतले आणि जे काही कॅरी बॅग असतं तेलाचं ते मी असंच अजिबात वेस्टेज जाऊ देत नाही. त्याला थोडं का होईना तेल असतं आणि आपल्या गृहिणीचं काम असतं, जिथं कुठं वाचवायला येईल तिथं मी शक्यतो वाचवतच असते. तर ती कॅरी बॅग मी काय करते, नितळून त्यातलं तेल तर निघतंच, 2 दिवस प्रॉपर ठेवून द्यायचं असंच. तर त्यातनं तेल गेलं की ते कणकेवर आपलं
लावून द्यायचं आणि जे काय तेल आहे ते कणकीला जातं. कणिक पण आपली मऊ होते आणि खरपजत पण नाही आणि आपला उपयोग पण होऊन जातो. त्यामुळे मी कॅरी बॅग कणकीला लावून ठेवते. तर दोडक्याची रस्सा भाजी बनवायची आहे. तर जे काही सीझन मधील कुठल्या भाज्या मिळतील तेच भाज्या मी जास्तीत जास्त बनवते. काय सांगू, इतकं भरपूर असं भाजीपाला महाग झाले, भरपूर. शेतकऱ्याला तर त्यातला फायदा काहीच होत नाही. तुम्हाला सांगते, शेतकऱ्याकडनं आता आपल्याला वाटतं हा बाबा शेतकऱ्याला आता किती फायदा आहे, 100-200 रुपये किलो झाले. हा बाबा तुम्हाला वरून दिसेल 100 रुपये किलो. तर आपल्यात काय आता भाज्यांचं वगैरे असलं काय नाही आणि आपण ते करत पण नाही, कारण की आपलं पाणी व्यवस्थित नाही. पण माझे एक मामा आहेत ना, आता ते करतात अशा भाजीपाल्यांचा व्यवसाय, आता आपल्या शेतात पिकवतात. पण आम्हाला माहिती आहे, जरी 100 रुपये किलो तुम्हाला मिरची जरी भेटत असेल तर शेतकऱ्याकडनं खरं सांगू का, लय झालं 30 रुपये 25 रुपये किलो पासून जातं आणि पुढं व्यापारी जाऊन इतके रेट डबल टिबल रेट वाढवत असतात आणि त्यांचेच पोटं भरतात आणि त्यांचेच बंगला गाडी सोनं नाणं होतं. शेतकऱ्याच्या पदरात काही पडत नाही. जे पडतं ते निम्मा अर्धा मजुरांना द्यावं लागतं. तुम्हाला तर माहिती आहे, आजकाल भरपूर असं ना पगारी वाढल्यात आणि त्यांना तर मजुरांना तर काय बोलायचंय. काय स्वस्त आहे म्हणून सांगू, तेलापासून साखर पिठा मिठापर्यंत सगळं महाग आहे. होय बरोबर आहे, पण शेतकऱ्याला पण परवडायला पाहिजे आणि त्यांना बी परवडायला पाहिजे आणि शेतकऱ्याला देतानाही पैसे, म्हणजे एक प्रकारचं दोन्ही बाजूने बघितलं तर व्यापाऱ्यांचा फायदा आहे. तर आज आई नाही आहेत चपाती करण्यासाठी, तर आई नसली की माझं एकटीचं चालू असते. तर चपात्या वगैरे बनवून घ्यायचं चालू आहे आणि परिबाई माझ्या सोबत असते आणि तिला कसं जास्तीचं मी फोर्स करत नाही, जा बैठकीला. तर तिला आज खायची होती गरम गरम आपली साखरेची पोळी. खूप सोपी आहे. हायच कणिक घ्यायची, जसं आपण पुरणपोळीला खोल असं आपण सारण भरण्यासाठी करतो का, गोल गोल खड्डा करायचा आणि त्याच्यामध्ये आपलं साखर जितकं पाहिजे तितकं साखर घालायचं आणि आपण जसं आपण पुरणपोळीला उंडा बनवतो सेम तसंच बनवायचं. तर परी म्हणते की जुन्या पद्धतीचं मोदक बायका असं बनवायचे, तसंच नाग आहे तर हा तसंच. तर साखर व्यवस्थित सगळीकडं पसरण्यासाठी जे काय आपलं उंडा केला होता का, ते किती म्हणजे कसंही करा ते फुटत नाही. चांगलं त्याला दाबून घ्यायचं दोन्ही बाजूनं, म्हणजे जे काय आपण साखर घातलेलं आहे का तर सगळ्या काठापर्यंत आपलं साखर जातं. चपाती तुम्ही म्हणजे जी साखरेची पोळी आहे, जाड लाटा पातळ लाटा काही प्रॉब्लेम होत नाही, कुठूनही फुटत नाही. परी आपली लगेच तयारला. जसं की तूप प्लेट अंडी तुपाची, म्हणजे तेल न लावता तुम्ही भरपूर तूप लावून ही पोळी भाजा, इतकी छान मऊसूत. ज्याला कोणाला गोड आवडत नाही, जसं की मला आवडत नाही गोड, पण ही साखरेची पोळी असेल आणि तुपातून मी भरपूर असं भाजून घेतली, मऊसूत तर होतेच होते. खायला पण खूप टेस्टी बरं का. तर मुलांना कधीतरी खायला मजा वाटते नाश्ता म्हणून आणि आवडीनं मुलं खातात, हेच बरं वाटतं. तर अशा पद्धतीनं आपलं तूप घालून आपलं साखरेची पोळी बनवायची. तर ही म्हणजे साखरेची पोळी बनवायची मला आधी माहितीच नव्हतं, पण माझी आई सारखी बनवते बरं का, माझी माहेरातली आई ताई. तर तिचं बघून मी शिकली खायला, माझं बघून सई परी शिकले खायला आणि मुलांना दोघींना प्रचंड आवडतं. कधी कधी शाळेला दे बोलतात, पण काय होतंय शेवटी ही साखरेची पोळी आहे. खूप झालं अर्धा-एक तास व्यवस्थित मऊसूत राहते, पण 2-3 तासानंतर ही थोडीशी म्हणजे तुटेन असं अशी होती पोळी. त्यामुळे गरम गरम खाण्यातच मजा आहे. काय साखर आहे ना ते काढून घेते. हो, मी ऑलरेडी माझ्याकडे आता भाजलेले शेंगदाणे, त्यामुळे मी आता शेंगदाणे भाजत नाही. तुमचे शेंगदाणे कच्चे असेल तर तुम्ही कच्चे शेंगदाणे भाजून घ्या. तर इतक्यांना देशी मिरच्या आहेत, काल आपला बाजार झाला ताज्या मिरच्या, परत देशी लसूण आहे, परत थोडंसं जिरं घेतलंय आणि कोथिंबीर घेतलंय. तर काही काही जण ना प्युअर खरडा करतात बघा, जसं की आमचे सासरे म्हणजे अण्णा खायचे, तर त्याच्यामध्ये आम्ही शेंगदाणे अजिबात घालत नव्हतो. म्हणजे बिना शेंगदाण्याचा ना तव्यामध्येच आम्ही असं कुटायचं बरं का. गरम गरम तवा घ्यायचा खाली आणि एक तांब्या किंवा एक फुलपात्र घेऊन घसरायचं. मिरच्या पण एकदम आपल्या म्हणजे भाजलेल्या असतात, मऊसूत, लगेच खरडा होऊन जातो. तर मी ह्या पद्धतीनं खरडा करते, जसं की माझी आई माहेरात करते सेम तशा पद्धतीनं. तर मी इथं आल्यापासून खरड्याला शेंगदाणे वापरते. मिरच्या आपल्या एकसारखं भाजून घ्यायच्या. थोडं जर एका बाजूला जर कच्चं असलं ना तिखट तर मला लागतं आणि कच्चं करकट लागतं मिरची, त्यामुळं चांगलं भाजूनच घ्यायचं मऊसूत. अशा पद्धतीनं ना मी मिरच्या भाजून घेतले. तर ह्या सगळ्या आता मिरच्या काढून घेते आणि लसूण एकदम मी हलकं भाजून घेणार आहे, हलकं, जास्तीचं नाही, फक्त वर खाली करून घेणार, जास्तीचं नाही, फक्त खालीवर. ते बघा लगेच लसणाला डाग पडली, गरम तवा आहे बस. अशा पद्धतीने
मी बनवते खरडा. तर जे मी दोडक्याची भाजी, तर हे सगळं आहे ना खलबत्त्यात. तर मी कधी खलबत्त्यात पण करते, कधी आपलं मिक्सरवर पण करते. खरं जर बघायला गेलं खलबत्त्यात टेस्ट एक नंबर लागते बरं का. तर आपलं खलबत्त्यातच करू. तिथं आटालाही आले. गरम गरम मिरची असेल तर लगेच बारीक होते आपल्या खलबत्त्यामध्ये. तर हाताने 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 पुढं 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 सरकत राहायचं. अंदाजानुसार बोट आपलं खाली जाताना पाहिजे, नाही तर खाली बोट जायचं. हे बघा असं घातलं राहायचं. जरा 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 ह्याच्या खाली हे पाहिजे. मस्तच लागणार आहे हा खरडा आता. आणि जास्त मोठं पण नाही, बारीक पण आहे, अशा पद्धतीनं बनवायचं बरं का. जाईल डोळ्यात बाळा. हा तू नको बोट घालू, चुकून डोळ्यात जाईल. बस बस मी करते, राहू दे. पोळी छान लागते गरम. परीचं चाललंय नाश्ता. इथं आपलं कुटायचं चालू आहे. इकडं बघा आपलं दोडका छान असं शिजतंय. फोडणी जबरदस्त बसले, त्यामुळे ह्याला कट छान आले. जास्तीचं जाळका लावलं नाही. विशेष म्हणजे ह्या वाऱ्याचं गुण सांगते. चपाती लाटत होते तर मला रडवले. आता निवांत आहे जरापैकी, बऱ्यापैकी. बरं की नाही परी? तर सर जास्त मोठे नाही, छोटं नाही. ह्या पद्धतीने आपला खरडा चालू आहे. आणि थोडं कुटून झालं मग त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकायचं. काय होतंय आपला खरडा किती होते काय होते ह्याचा अंदाज कळत नाही, त्यामुळे मी निम्मा अर्ध कुठली मीठ घालत असते. तर परी म्हणते आई मिठापेक्षा साखर घाल. साखर घालत असेल पिलो. मला खायला पण येईल. सईचा आवडता विषय खरडा. आज बाजरीची भाकरी पाहिजे होती. संध्याकाळी बनवू आता. खरडा राहतो तोपर्यंत ना. पूर्वी बाया असंच करायच्या, मग चव यायची करून. बस इतकंच मी मोठं काढणार आहे, जास्तीच आता बारीक करणार नाही. तर एका वाटीत काढून घेते आता. ओळखलाच असतात. मी तेजू. आज ना मी घरी आली आहे. माझ्या पप्पांचा वाढदिवस आहे आज. सो आज मी स्पेशल रेसिपी दाखवणार आहे. काजू पनीर मसाला आणि मसाले भात. चला तर दाखवते. पहिल्यांदा आम्ही कढई ना गरम करून घेतली. त्याच्यामध्ये तूप घालायचं. तुपाची फोडणी द्यायची. कढई आपली तापलेली आहे. सो जिरे घालायचे, मोहरी घालायची. पहिल्यांदा मोहरी घालायची शक्यतो, तडतडली जाते छानपैकी. तडतडू दे, नंतर आपण जिरे घालूया. तडतडती आहे आपली मोहरी, बघू शकता. आवाज तर येतोय. नंतर जाणार जिरे. जिरे पण तडतडत आहेत. तमालपत्र घालायचे. कढीपत्ता ऑप्शनल आहे, घालू शकतो तर घाला. कांदा भाजून घेऊया फर्स्टला. आपल्या ना भातासाठी खडे मसाला पाण्यात उकळून घेतलेला आहे. त्याच्यात जेणेकरून आपल्या दाताखाली ते येणार नाही. ते नंतर गाळून घ्यायचं पाणी. आपण दुसरं पण इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये ॲड करूया. स्टार्टिंगला ना बटाटा आहे चिरून ठेवला. आम्ही पाण्यामध्ये ठेवलेला, कारण सुका जर ठेवला तर तो काळसर पडतो. त्याच्यामधून पाण्यातून काढून घेऊन घालायचा. आता फ्लावर चिरून घेतलेला आहे, तो घालूया. थोडंसं मऊसर होईपर्यंत हे परतून घ्यायचं.
गॅसची फ्लेम मोठी करूया. बाकीचे इन्ग्रेडियंट्स घालायचे. शिमला मिरची आहे चिरून ठेवलेली, ती ॲड करूया. मिरची साधी आणि टोमॅटो. सगळ्या भाज्या ना परतून घ्यायच्या मऊ होईपर्यंत, ते जेणेकरून ते टेक्स्चर नीट होईल. झालंय बऱ्यापैकी मऊ. लास्टला काजू घालून घेऊया. शेंगदाणे घालायचे आपल्या आवडीप्रमाणे. ह्याला थोडंसं मऊ होईल. ना घेतलेला आपण जेवढं भात कर थोडं तांदूळ घेतलेला आहे निवडून, भाजून घेऊया आपण ह्याच्यामध्ये. जास्त नाही परतायचं, गरम होईपर्यंत परतायचं फक्त. आता ह्याच्यासाठी ना पाण्याचं प्रमाण सांगते. जेवढा आपण तांदूळ घालला त्याचं 1.5 पट पाणी वापरायचं. तसंच मी मोजून घेतलेलं पाणी आहे, त्याच्यामध्ये खडे मसाले उकळून घेतले. आता आपण हे गाळून घेऊया आणि ह्याच्यामध्ये ॲड करूया. चला तर ॲड करूया. डायरेक्टलीच ॲड करते मी, कारण मी मोजून घेतलेलं पाणी. बाकीचं परत ॲड करू. ह्याच्यामध्ये जाणार मीठ, चवीप्रमाणे. बस होईल. परतून घेऊया छानपैकी. आय थिंक अजून पाणी लागेल. खडे मसाल्यांचा वास सुटलेला आहे, फ्लेवर. अजून आणखीन थोडंसं पाणी ॲड करूया आपण. ह्याला आता आपण शिजवून घेऊया, स्टीम करूया. इकडं तसं आपण काजू पनीरची रेसिपी बघूया. आपल्याला काजू परतून घ्यायचं फर्स्टली. हे आहे काजू. एक खायचं असतं, एक काजू खायचं असतं. काजू ना भाजताना मंद आचेवरती भाजायचं आणि जास्त करपू द्यायचं नाही.
सतत हलवत हलवत भाजायचं. काजू आपला काढून घेऊया. आता आपण पनीर फ्राय करून घेऊया. चाटली तूप आहे ह्याच्यामध्ये. पनीर घालायचे. पनीर घरी बनवलेलं आहे, होममेड. त्याची पण फ्लेम लहानच ठेवायची. त्याच्यामध्ये जाणार हळद, आणि मीठ थोडीशी. आपण काढून घेऊया. तर त्याच्यातून ना असं पूर्ण तूप नाही घ्यायचं, असं सुकून सुकून घ्यायचं. तूप घालूया आणि आपली ग्रेव्हीची तयारी करूया. मिरची आहे उभी चिरून घेतली आहे. कांदा घालायचा, जितका शक्य होईल तितका बारीक चिरायचा. बंद करते की मोठा आवाज यायला लागला तुझ्या. कांदा आपला भाजतोय तोपर्यंत मी ना टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे. ह्याच्यामध्ये फक्त मिरची पावडर आणि टोमॅटो आहे. हे परतल्यावर आपण हे याच्यामध्ये ऍड करूया. आपण ऍड करूया प्युरी आपली. त्याच्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी ऍड केलेलं नाहीये प्युरीमध्ये. तेल सुटूपर्यंत भाजू दे आणखीन थोडीशी. आपली ग्रेव्ही भाजलेली आहे, तेल सुटतं साईडनं. ह्याची अर्धी ग्रेव्ही ना रिटर्न मिक्सरमध्ये घ्यायची. ह्याच्यामध्ये ऑलरेडी मी पाणी घातलेलं आहे. मसाला म्हणजे ग्रेव्हीचं ऑलरेडी अगोदर होतं ते. बस झालं एवढी ग्रेव्ही. ह्याच्यामध्ये घालायचं 5-6 काजूचे तुकडे आणि हे फिरवून घ्यायचे मिक्सरमध्ये. तोपर्यंत गॅस बंद करूया. ही राहिलेल्या ग्रेव्हीमध्ये ना आत्ता फिरवलेली काजूची प्युरी ऍड करायची आहे. दाखव इथे कशी झाली आहे बघा, टेक्स्चर बघा. मसाला वेस्ट जायला नको. त्याच्यामध्ये ना आपण आता मसाले घालून घेऊया. फर्स्ट जाणार आपल्या घरचा मसाला 1 चम्मच. पनीर मसाला घेतलाय. तो पण 1 चम्मच घालायचा, जास्त नाही घालायचा. किचन किंग 1 चम्मच.
मिक्स करून घेऊया. त्याची स्मेल ना खूप छान येते, फ्लेवर मस्त आहे. तितपत तुम्ही पाणी घालू शकता याच्यामध्ये. त्याचं टेक्स्चर बघून मी पाणी घातलंय. आता ह्याच्यामध्ये ऍड करूया पनीर, जे आपण फ्राय करून घेतलेलं होतं. परत ऍड करूया काजू. पाच मिनिट ह्याला फ्राय होऊ दे. आता मीठ घालायचं विसरले. मीठ चवीप्रमाणे. मीठ सांभाळून घालायचे, कारण आपण पनीर फ्राय करताना मीठ घातलेली होती. चवीपुरती मीठ. ह्याला फ्राय करूया. तोपर्यंत आपला भात होत आलेला आहे. शक्यतो झालेलाच आहे. त्याच्यामध्ये आपण कलर ऍड करणार आहोत. बघू शकता कसा झालाय. कलर ऍड करूया ह्याच्यामध्ये. कलर मिक्स करून घेऊया. आपला मसाला झालेला आहे. हे कसं झालं नक्की सांगा, आणि भात पण नक्की सांगा कसा झालाय. थँक्यू.